अडीचचे संस्थापक श्याम मानव यांनी खळबळजनक दावा केला। ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी अजित पवार यांनी देशमुखांना ऑफर दिली होती। ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा असं सांगितलं। सही न करता अनिल देशमुख 13 महिने जेलमध्ये राहिले असं श्याम मानव यांनी म्हटलंय। श्याम मानव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर सही न केल्यामुळे जेलमध्ये जाणारे अनिल देशमुख यांना मी मर्द मानतो असं म्हणणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानवजी आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही जो काही दावा केलाय त्या दाव्यासंदर्भामध्ये काय नेमकं तथ्य आहे आणि तुम्ही हा जो दावा केलाय तो कोणत्या पुराव्याच्या आधारे? आश्चर्य म्हणजे ज्या पोलीस कमिशनरांनी लिहून दिलेलं होतं त्यांनी नंतर म्हटलं, आपल्या ॲफिडेव्हिटमध्येच म्हटलं, कोर्टापुढे सादर केलेलं आहे की मला अनिल देशमुखांनी कधीच आदेश दिला नाही, अमुक इन्स्पेक्टरनी सांगितलं होतं आणि त्या इन्स्पेक्टरनी लिहून दिलं की मला कधीच अनिल देशमुखांनी आदेश दिला नाही। म्हणजे सगळंच खोटं होतं, सुरुवातीपासून एंडपर्यंत खोटं होतं। जसं खोटं ॲफिडेव्हिट यांच्याकडनं लिहून घ्यायचा प्रयत्न चालू होता तसं कदाचित पोलीस कमिशनरकडनं ते लिहून घेतलेलं असावं। परिणाम असा झाला की कोर्टाने त्यांना जमानत दिली म्हणून 13 महिन्यानंतर ते सुटले आणि त्यामध्ये त्यांनी ताशेरे ओढलेले, कोणतेही पुरावे नाही आहेत सबळ म्हणून। म्हणजे एखाद्या माणसाला खोट्या नाट्या गोष्टी करून सरकार पाडण्यासाठी इतक्या अमानुष लेवलवर माणसं जाऊ शकतात। आणि हे फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये, हे संत ज्ञानेश्वर संत नामदेवांपासून चालत आलेल्या तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या संत परंपरेच्या राज्यामध्ये, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, ज्यांनी सातत्यानं समतेचा उद्घोष केलेला आहे, त्या राज्यामध्ये इतक्या दुष्ट प्रवृत्तीची माणसं जर राज्य करत असतील तर त्यांना जनतेनं हकललं पाहिजे या मताचा मी आहे। आणि म्हणूनच आम्ही सगळे सामाजिक क्षेत्रातले सक्रिय कार्यकर्ते, जे स्वतःला पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते समजतो, ते सगळे मिळून आम्ही पुन्हा जनजागरण करणार आहोत। इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं। पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत। दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो। जरांगे ही जनतेत जाणार आणि श्याम मानव सुद्धा जनतेत जाणार। दोघांचा एकच अजेंडा असणार, भाजपाला पराभूत करा। असो, लोकशाहीत प्रत्येकाचं स्वागत आहे। मोठ्या साहेबांची इकोसिस्टीम पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि त्यात आणखीन लोक जोडले जाणार आहेत। फेक नरेटिव्हची एक मोठी फॅक्टरी लोकसभेत उघडली गेली, आता पुन्हा विधानसभेत त्याचं सुधारित रूप असणार आहे। राहिला प्रश्न अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांचा, तर त्यावर देवेंद्रजी फडणवीस यांनी आधीच सांगितलंय की मी जेव्हा बोलेन तेव्हा अनिल देशमुखांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही। श्याम मानवजी यांनी आज हा विषय जेव्हा केला तेव्हा त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का? आणि म्हणून मी मंत्रिमंडळात असं म्हणालो होतो की असं जेव्हा कोणी बोलतो तेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली पाहिजे। पोलीस स्टेशनचं हे काम आहे आणि आपल्या कायद्यामध्ये सुद्धा ही तरतूद आहे, पण अजूनही राज्यामध्ये असं केलं जात नाही। माझा पुढच्या कॅबिनेटमध्ये आग्रह असेल, जेव्हा अशा पद्धतीचा आरोप करणाऱ्यांकडे जर या संदर्भातले काही पुरावे असेल तर पोलिसांनी ती घेतलीच पाहिजे। आवश्यकता तिथे नार्को टेस्टही केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।